नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आपण व्हिडिओ क्रमांक 80 रेकॉर्ड करतो आहोत आणि विषय एकदम नवीन आहे. खूप लोकांचे यावरती प्रश्न आले. खरं तर माझ्या दृष्टीने पण हा विषय नवीन आहे. नेहमीच्या माझ्या कामात ग्रीन झोन, येलो झोन आम्ही ऐकत असू, पण प्रत्यक्षात ते तयार करण्याच्या कामामध्ये आम्ही फारसं काम केलेलं नाही. त्यासाठीच एक वेगळा स्वतंत्र विभाग असतो. पण तरी देखील ही माहिती आता सर्वत्र खुलेपणाने उपलब्ध आहे. कुणालाही माहिती घेता येते. बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की ग्रीन झोनचे रूपांतर येलो झोनमध्ये कसे करायचे. अनेक प्रश्न आलेत. त्यापैकी 2-3 प्रश्न या ठिकाणी वाचतो. निवडक प्रश्नांची आपण चर्चा करतो. त्यामध्ये ग्रीन झोनचे येलो झोनमध्ये रूपांतर, फेरबदल कसा केला जातो. दुसरा प्रश्न हे आहे प्रभाकर मडावींचा. दुसरा प्रश्न आहे ग्रीन झोन असेल तर त्याची येण्याची प्रोसेस कशी आहे. आणि तिसरा प्रश्न होता, हा आहे अष्टविनायक पाटलांचा. आणि तिसरा प्रश्न असा होता की माझी जमीन ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावाच्या अगदी जवळ आहे, ती नाविकास विभागात आहे आणि आता मला तिथं औद्योगिक वापर सुरू करायचा आहे. हे नेमकं कसं करता येईल. म्हणजे तिन्ही बाबतीत एकच झालं की यांच्या जमिनी नाविकास विभागामध्ये आहेत. त्यालाच ग्रीन झोन किंवा ॲग्रिकल्चरल झोन असं म्हणतात. आणि येणे करताना मात्र प्रत्यक्षात ती जमीन कुठल्या तरी विभागात असायला पाहिजे. म्हणजे एकतर रहिवास विभागात असायला पाहिजे, त्याला आपण येलो झोन म्हणतो, किंवा वाणिज्य विभागात असली पाहिजे, किंवा औद्योगिक विभागात असली पाहिजे, किंवा शिक्षणासाठी, किंवा निरनिराळ्या जे काही सार्वजनिक प्रयोजन असतात त्या सार्वजनिक प्रयोजनासाठी तो विभाग किंवा तो वापर त्या ठिकाणी अनुज्ञ असला पाहिजे. आणि तसं असल्याशिवाय येण्याची परवानगी साधारणपणे येणे देणाऱ्या ज्या महसूलचे अधिकारी आहेत, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे काम करणारे, ते देणार नाहीत. कारण प्लॅनिंग एकदा झालं की त्या प्लॅनिंगसाठी मग नेमकी ही प्लॅनिंगची खरंच गरज काय पडली. भारतामध्ये सर्वप्रथम त्यावेळेस म्हणजे मुंबई प्रांत होता, ज्याला बॉम्बे प्रोव्हिन्स असं म्हणायचे. 1915 साली बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 नावाचा एक कायदा होता. आणि त्या कायद्याअंतर्गत ऐच्छिक स्वरूपामध्ये नगर रचना किंवा निरनिराळे नगर उभा करण्यासाठी त्याचे जे काही नियोजन असायचं ते केलं जायचं. मात्र ते सक्तीचं नव्हतं. आणि त्यावेळेस हळूहळू तो विभाग पुढे विकसित झाला आणि नंतर नगर विकसित व्हायला लागले. मग नगराच्या बाहेर आणि गावाच्या बाहेर देखील अनियंत्रित स्वरूपामध्ये बांधकामं आणि विकसन सुरू झालं. आणि हद्दीच्या बाहेर झालेल्या या विकसनावरती नियंत्रण करण्यासाठी मोठा प्रश्न होता. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर निरनिराळे राज्याचे कायदे सुरू झाले. 1966ला महाराष्ट्र जमीन महसूल, जो ऑलरेडी बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड होता, तोच थोडासा विकसित करून निरनिराळे त्यामध्ये आणखी एन्ट्रिचमेंट करून राज्यासाठी महसूलचा कायदा आला. त्याच वेळेस महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 म्हणून तो कायदा अस्तित्वात आला. आणि त्यापासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक नगर नियोजनाचं पर्व सुरू झालं. आणि प्रत्येक देशात भागातील, प्रदेशातील निरनिराळ्या क्षेत्राच्या जमिनी निरनिराळ्या वापरासाठी वाटून देण्याचं आणि त्याचं नियोजन आराखडे तयार करण्याचं काम सुरू झालं. आणि म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966च्या अन्वये योजना, शहर विकासाच्या योजना, ज्याला सिटी डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, नंतर डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे विकासाच्या योजना, आणि प्रादेशिक विकासाच्या योजना, ज्याला आपण रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, असं तयार करायला सुरुवात झाली. आणि अशा केलेल्या प्रादेशिक ज्या नगर रचना योजना असतील किंवा विकासाच्या योजना असतील, अशा प्रस्तावामध्ये जसा प्रस्ताव होतो तो फायनल आधी जो असतो तो ड्राफ्ट, ज्याला आपण मसुदा स्वरूपात येतो, तो लोकांसाठी खुला ठेवला जातो. त्यावरती लोकांचे आक्षेप घेतले जातात. त्या आक्षेपांवरती हिअरिंग घेतलं जातं. त्यांचे आक्षेप ऐकल्यानंतर त्याची सुनावणी घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो. तोही लोकांना कळवला जातो. आणि त्यानंतर शासन अंतिम योजना प्रसिद्ध करतं. आणि ती एकदा प्रसिद्ध केली की साधारण 10 वर्ष ती तशीच राहिली पाहिजे. 10 किंवा 20 वर्षानंतर जेव्हा आवश्यकता वाटते त्यानंतर ती सुधारित केली जाते. साधारण 10 वर्षानंतर ती सुधारित केली जाते. असं साधारण सर्वत्र अनुभव आहे. दरम्यानच्या काळामध्ये आवश्यकतेनुसार
शहराच्या विकासानुसार, विकासाच्या गरजानुसार कधी कधी बदल केले जातात आणि अशा फेरबदलामध्ये ही साधारण तेव्हा राज्यातील जिल्ह्यांच्या सर्व समावेशक विकासासाठी प्रादेशिक योजना केल्या जातात. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रामध्ये काय होतं, तिथे विकास योजना केल्या जातात किंवा शहर विकासाच्या सिटी डेव्हलपमेंट प्लॅन केले जातात. आणि महानगरांच्या बाहेरचा जो परिसर आहे, नेहमी महानगराच्या हद्दी जिथे संपतात किंवा नगरपालिकांच्या हद्दी जिथे संपतात, तिथून खरं तर ग्रोथ सेंटर सुरू होतं. त्याच्या बाहेरच्या जमिनी विकसनासाठी घेतल्या जातात. लोक तिथे मग हळूहळू कोठारं सुरू करतात, गोडाऊन सुरू करतात, मग त्याच्या पुढे टपऱ्या येतात, त्याच्यानंतर गृहनिर्माण सोसायट्या होतात. हळूहळू हळूहळू तो भाग एक ज्याला आपण ग्रोथ सेंटर किंवा विकासाचा झोन तयार होतो आणि त्या ठिकाणी जे काही शेती आहे त्याचे तुकडे पाडून विकायला सुरुवात होते आणि अत्यंत अनियंत्रित आणि अनिर्बंधित असं वाढीचं सत्र सुरू होतं आणि याच्या नियोजनाची गरज असते. आणि म्हणूनच महाराष्ट्र नगररचना आणि प्रादेशिक योजना, ज्याला जो कायदा आहे 1966चा, तो फार महत्वाचा आहे. तो नागरी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये विकासाचं संतुलन राखण्याचं काम करतो. तसंच ग्रामीण क्षेत्राच्या आणि नागरी क्षेत्राच्या संतुलित विकासासाठी आणि उन्नतीसाठी जमिनीचा वापर प्रस्तावित करतात. त्यामध्ये सार्वजनिक सुविधा दर्शवणाऱ्या योजना असतात, प्रादेशिक योजना तयार केल्या जातात आणि यासाठी या कायद्याच्या कलम 3 ते 20 मध्ये प्रादेशिक योजना तयार करण्याच्या तरतुदी आहेत. आता आपण आज कलम 20 पाहणार आहोत. 3 पासून तर 20 पर्यंत साधारण अशा योजना तयार करणे आणि हा जो 20 आहे, 20 मध्ये याच्यात काही जर फेरबदल करायचे असतील तर करता येतील. मी यासोबत जे डाउनलोडचं फोल्डर देतो आहे त्याच्यामध्ये साधारण 10 फाईल्स आहेत. एक कायदा मराठीतनं दिलेला आहे की ज्याच्यात तुम्हाला 3 ते 20 हे कलम वाचता येतील. याशिवाय 2016चा GR दिलेला आहे की ज्याच्यामध्ये फेरबदल आणि त्यासाठी द्यावं लागणारं अधिमूल्य कळतं. त्याच्यावरती 2 वेळा 2015 मध्ये काही GR आणि काही सर्क्युलर्स काढले गेले, ते देखील दिलेले आहेत. अशा पद्धतीने 5 हे दिलेत. आणि कृषिकपासून तर म्हणजे ज्याला आपण ग्रीन झोन म्हणतो, त्या ग्रीन झोन मधून प्रत्यक्षात रहिवासमध्ये रूपांतरित करणं किंवा फेरबदल करण्याचे 2 नोटिफिकेशन अगदी अलीकडचे 20-21चेच आहेत. औद्योगिकमध्ये, वाणिज्य अगदी तारांकित हॉटेल, शेती विभागातून तारांकित हॉटेलसाठी देखील बदल केलेला आहे, फेरबदल केलेला आहे. त्याचं एक नोटिफिकेशन, शैक्षणिकसाठीचं एक नोटिफिकेशन, गावठाणाजवळच्या जागा अधिमूल्य भरून त्याच्या विकासाचे दृष्टिकोन, अशा पद्धतीचे 10 फाईल साधारण ह्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये मी यासोबत जोडतोय. ज्याला ज्याला इच्छा असेल, ज्याला ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी त्या जरूर डाउनलोड कराव्यात, वाचाव्यात, त्याचा अभ्यास करावा. आणि जर स्वतः तुमच्यासाठी किंवा तुमच्या मित्रपरिवारासाठी, असोसिएटसाठी कुणाला जर वापरायचे असतील तर त्याचा जरूर वापर करावा. आणखी तपशिलात जावं आणि त्या नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा जे कोणती PMRDA साठी, MMRDA सारख्या ऑथॉरिटीज असतील त्यांच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये गेलं तर तुम्हाला अधिकची माहिती देखील मिळू शकेल. आता प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी राज्य शासन प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना करते. म्हणजे हे एक रिजनल आराखडा तयार करण्यासाठी, रिजनल डेव्हलपमेंटसाठी एक बोर्ड तयार केलं जातं. ते विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली साधारण काम करतं. त्याचे सदस्य सचिव साधारण सहसंचालक, नगर रचना विभाग किंवा मूल्यांकन जे विभाग आहे त्यांचे सहसंचालक असतात. त्या तिथं जितके जिल्हे असतील त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, त्या जिल्ह्याचे जे असिस्टंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग, हे असे सर्व सदस्य त्या ठिकाणी असतात. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये प्रादेशिक योजना मंजूर झालेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात प्रादेशिक योजना आता मंजूर झालेल्या आहेत. म्हणजे ऑलमोस्ट सर्व ठिकाणी नियोजनाचं काम प्रगतीपथावर आहे आणि निरनिराळ्या ठिकाणी त्याच्या सुधारणांचं काम देखील प्रगतीपथावरती आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्हिटी म्हणतो, अशा ठिकाणी संवेदनक्षम काही परिसर आहेत. त्याच्या सुरक्षिततेसाठी काही खास प्रदेश म्हणून त्यांना डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यांच्या प्रादेशिक योजना तयार केलेल्या आहेत. उदाहरणार्थ महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, नंतर डहाणू आहे. अशा जे एन्व्हायरमेंटली ज्याला आपण संवेदनशील म्हणतो, अशा क्षेत्रासाठी विशेष प्रादेशिक योजना केलेल्या आहेत. तेव्हा अशा क्षेत्रामध्ये जेव्हा आपण ह्या 36 जिल्ह्यामध्ये किंवा ह्या 3 आपण सेन्सिटिव्ह झोन म्हणतो, अशा ठिकाणी जेव्हा आपल्याला जमीन खरेदी करायची आहे,
किंवा घरासाठी, उद्योगासाठी, शैक्षणिक संस्थेसाठी किंवा कोणत्याही विकसनासाठी जेव्हा जमीन खरेदी करायची आहे तेव्हा आपण त्या ठिकाणचा प्रादेशिक आराखडा पाहिला पाहिजे. त्या आराखड्यामध्ये काय काय सुविधा आहेत, कोणत्या भागातल्या जमिनी रहिवासासाठी आहेत, कोणत्या भागातल्या जमिनी औद्योगिकसाठी आहेत, कोणत्या भागातल्या जमिनी कमर्शियलसाठी आहेत, कोणत्या भागातील जमिनी निरनिराळ्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, मग शैक्षणिक असेल, मंदिरं असतील, क्रीडांगणं असतील, मैदानं, आणखी जे काही सार्वजनिक प्रयोजन असतं त्याच्यासाठी आहेत. आणि याशिवाय कोणत्या खाजगी इमारतीवरती किंवा कोणत्या खाजगी जागांवरती, कोणत्या सरकारी जागांवरती कोणते रेस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे आपण खरेदी करायला घेतो आणि त्याच्यावरती कुठलं तरी आरक्षण असायचं, तेव्हा ह्या जर का पाहिलं तर मला असं वाटतं की आपली गुंतवणूक वाया जाणार नाही. प्रादेशिक योजनेमध्ये नेमकं काय असतं, विविध वापरासाठी जमिनीचं वाटप केलं असतं. म्हणजे त्या भागामध्ये कोणते सर्वे नंबरमध्ये तुम्हाला रहिवासाचं परवानगी मिळू शकेल किंवा कोणत्या भागात जमिनीचा वापर राहण्यासाठी किंवा आपण रेसिडेन्शियल यूजसाठी, ज्याला आपण येलो झोन म्हणतो, त्यासाठी केला जाऊ शकेल, कोणत्या भागात वाणिज्य उपयोग केला जाऊ शकेल, बाजारपेठा वगैरे करू शकता, कोणत्या भागामध्ये औद्योगिक उपयोग केला जाऊ शकेल, हे सगळं जमिनीचं वाटप हे प्रादेशिक योजनेच्या आराखड्यामध्ये केलं जातं. खुल्या जमिनी, उद्यानं, प्राणी संग्रहालय, अभयारण्य, दुग्धशाला इत्यादी वापरासाठी देखील जमिनीचं आरक्षण केलं जातं. म्हणजे काही ठिकाणी सरकारी जमीन नसतील तर खाजगी जमिनीवर देखील अशी आरक्षणं टाकली जातात. आता लोकांचा प्रश्न येतो पुढे, आरक्षण टाकल्यानंतर त्या नगरपालिकेने, महानगरपालिकेने किंवा PMRDA सारखी, MMRDA सारखी, AMRDA सारखी, NMRDA सारखी जे कोणती प्राधिकरण असेल त्यांनी ते ॲक्विजिशन केलं पाहिजे, त्याचं बाजार मूल्य त्यांना दिलं पाहिजे आणि त्या प्रयोजनासाठी त्याचं विकसन केलं पाहिजे. पण 10-10, 20-20 वर्षे होतात आणि ते आरक्षण तसेच राहतात आणि त्या व्यक्तीला बांधकामाची परवानगी मिळत नाही, त्याला ती विक्री करता येत नाही. अशा लोकांचे अनेक प्रश्न आहेत. आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये आरक्षणाच्या संदर्भात नेमकं काय तरतुदी आहेत त्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. मग पाणी पुरवठा, प्रादेशिक योजनेमध्ये पाणी पुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, वीज इत्यादी सुविधांसाठी देखील तरतूद केली जाते. नवीन नगरासाठी स्थळ निश्चिती केली जाते. नवीन नगरं कशी उभारायची, सुनियोजित नगरं कशी उभारायची. आपण बघा नोएडासारखं नगर, याच्यामध्ये खूप चर्चा केली जाते. अनेक ठिकाणचे नगर आहेत की फार चांगल्या, भिलाई पहा, फार सुंदर त्यांनी सेक्टरल अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर औद्योगिक वसाहती, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचं क्षेत्र, पर्यटन विकासाचे प्रकल्प, वाहतूक आणि दळणवळण, संरक्षण विभागाचं क्षेत्र, पाणी पुरवठा प्रकल्प, विकास नियंत्रण नियमावली, अंमलबजावणीची साधनं, या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर या प्रादेशिक योजनेचे हे सर्व घटक आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. आता अशी योजना एकदा प्रथम जेव्हा केली जाते तेव्हा अशी प्रथम सर्व जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक, नगररचना, जिल्हाधिकारी आणि त्या भागातील मंडळी एकत्र बसते आणि ते जिल्ह्याचा तयार करते. जिल्ह्याचा तयार केला पूर्ण की तो पाहिला जातो, तपासला जातो, तो ह्या रिजनल मंडळाकडे दाखवला जातो, ज्याला आपण विभागीय याची जी काही छाननी समिती असते त्यांच्याकडे ते सर्व पाहतात आणि एकदा हे पाहिलं की तो शासनाकडे पाठवून त्याचा ड्राफ्ट पब्लिश केला जातो आणि त्याच्यावरती आपण जे पाठीमागं घटक आहेत त्या घटकामध्ये कोणकोणत्या सर्वे नंबरच्या जमिनी आहेत ते जाहीर केलं जातं. आता अलीकडेच बघा, निरनिराळ्या महानगरपालिकांमध्ये नव्यानं गावं ॲड होतात आणि मग त्या गावामध्ये नव्या जमिनीवरती आरक्षण पडतात. त्या गावातल्या काही जमिनी रहिवासासाठी, काही जमिनी वाणिज्यासाठी, काही जमिनी औद्योगिकसाठी, अशा वापरासाठी अनुज्ञेय केल्या जातात वापर त्या ठिकाणी. आणि हे कोणी पाहत नाही बघा. शासनाची जी काही पद्धती आहे ती नेहमी काय करतात शासन, आतापर्यंत असं होतं की राजपत्रात येत होतं म्हणजे गॅजेटमध्ये, आणि गॅजेट कुणापर्यंतच पोहोचत नव्हतं. आता गॅजेट गॅजेट झालं, सर्वांपर्यंत पोहोचू शकतं. 2, आता सर्व वेबसाईटवर यायला लागलं आणि वेबसाईटवर आलं नंतर ते महापालिकेच्या वेबसाईटवर पण येतं, महापालिकेच्या समोर येतं. आता तर समाज माध्यमाची साधनं असल्यामुळं अनेकांच्या व्हॉट्सअपवरून ते फिरत असतं. तरी देखील ज्याची जमीन नाविकासमध्ये टाकली आणि प्रत्यक्षात ती रस्त्याच्या बाजूला आहे, खरं तर ती येणे व्हायला पाहिजे, पण जेव्हा तो अंतिम होतो तेव्हा त्याला कळतं की हे आता नाविकासमध्ये आणि आता ती काढायची कशी, आणि मग त्याच्या डोक्यात फेरबदल करायचा विचार येतो. तेव्हा खरं तर जेव्हा हे मसुदे प्रसिद्ध होतात किंवा ज्याचे ड्राफ्ट प्रसिद्ध होतात त्याच वेळेस आपण सावध असलं पाहिजे. आणि एकदा ड्राफ्ट झाल्यानंतर महिन्याभराचा कालावधी दिला जातो आक्षेप घेण्यासाठी.
लोकांचे ऍक्सेप्ट पण येतात, ऍक्सेप्ट झाल्यावरती सुनावण्या पण घेतल्या जातात आणि सुनावण्या घेतल्यानंतर ते अंतिम निर्णय घेतात आणि अंतिम निर्णय घेतल्यानंतर तो अंतिम केला जातो. तेव्हा अंतिम निर्णय घेताना जर का तुमचा दावा फेटाळला असेल तर नंतर त्या ठिकाणी जे काही अपील प्रोव्हिजन असेल ती अपील प्रोव्हिजन एक्झॉस्ट केली पाहिजे, त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे की नाही आम्ही म्हणतो हे याच्यात टाकलं पाहिजे. पण हे कोणीच लोक करत नाही, तर नंतर मात्र लोकांचा आरडाओरडा होतो. पण एकदा का ती प्रसिद्ध झाली की ती कायद्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याला बॅकआउट पाठीमागे जाण्याची प्रक्रिया फार अवघड आहे. तेव्हा साधारणपणे अशी एकदा प्रादेशिक योजना तयार झाली, त्याच्यामध्ये त्यांनी रहिवास दाखवला, त्याच्यामध्ये त्यांनी विविध म्हणजे वाणिज्य असेल, औद्योगिक असेल, खुल्या जमिनी, उद्यानं, प्राणी संग्रहालय या सर्व गोष्टी दाखवल्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या जमिनी ज्या राहिल्या त्या शेतीच्या जमिनी आहेत, ज्याला आपण ग्रीन बेल्ट म्हणतो, त्यालाच विकास विभाग असं म्हणतात. आणि तिथे मात्र सर्वसाधारणपणे फारसे विकासाची कामं करता येत नाहीत. पण जो विकासाचा एरिया रस्त्याच्या सन्मुख आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी अप्रोचेबल असा एरिया आहे त्या ठिकाणी काही गोष्टी ज्याला अधिमूल्य म्हणतात, सरकार त्याच्यासाठी काहीतरी सरचार्ज करतं आणि काही वापर तिथे देखील औद्योगिक असेल, वाणिज्य असेल किंवा रहिवासाचा असेल किंवा शैक्षणिक असेल असा वापर दिला जातो. पण तो अपवादात्मक असतो. तो मात्र त्या ठिकाणी जर कोणी येणे मागायला गेलं तर कलेक्टर येणे देणार नाही. त्याचं कारण आहे की नॉर्मली तो पाहिल्यानंतर बाहेरच्या लोकांना ते कळत नाही. जोपर्यंत तुम्ही नगररचना कार्यालयामध्ये जाऊन ते पाहत नाही आणि अधिमूल्य देऊन का होईना तो वापर करता येईल की नाही तो पाहत नाही. आता प्रश्न बऱ्याच लोकांचा असा येतो की आमचं नाविकासमध्ये आहे, येणे मिळेल का? सरळ उत्तर आहे नाही. जर नगरविकासमध्ये गेला तर नगरविकासवाले जर असं म्हणत असेल की हा इथे काही अंशतः वापर आपल्याला अनुज्ञेय करता येईल ऑन पेमेंट ऑफ अधिमूल्य, ज्याला आपण सरचार्ज म्हणतो, सरचार्ज धरून जर तो अधिमूल्य करणार असेल आणि तसं जर त्यांनी एनओसी दिलं किंवा तसे त्यांनी अभिप्राय दिले तर जिल्हाधिकारी तेवढ्या वापरासाठी परवानगी देऊ शकतील. पण सर्रास ग्रीन बेल्टमध्ये येणे देण्याची प्रथा नाही किंवा येणे देण्याची तरतूद देखील कोणत्याही याच्यामध्ये नाही. तेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर की येणे मिळेल का, तर नाही असं उत्तर आहे. जर अधिमूल्य भरून अभिप्राय आले तर मग ते सब्जेक्टिव्ह आहे, ते बाब तपासून त्यावरती निर्णय घेतला जाईल. आता दुसरं आहे की नाविकासमध्ये आहे पण त्याला विकासमध्ये आणायचं आहे, म्हणजे त्याला औद्योगिकमध्ये तरी आणायचं आहे, शैक्षणिकमध्ये तरी आणायचं आहे, कमर्शियलमध्ये म्हणजे वाणिज्यमध्ये तरी आणायचं आहे किंवा रहिवासमध्ये आणायचं, त्याची प्रक्रिया काय? हो, त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे, ती आहे कलम 20 मध्ये. तेव्हा या ठिकाणी एकदा योजना मंजूर झाल्यानंतर आपण पाहिलं की त्याची सुधारणा 10 वर्षानंतर केली जाते. पण दरम्यानच्या काळामध्ये जर नगरपालिकेला असं वाटलं की हा भाग ग्रामीण असेल, म्हणजे जरी नाविकास आहे तर त्या भागामध्ये पोटेन्शियल आहे डेव्हलपमेंटचं आणि हा भाग आपण निवासीमध्ये किंवा वाणिज्यमध्ये किंवा औद्योगिकमध्ये आणला पाहिजे, किंवा त्या भागातल्या काही लोकांनी जर का अर्ज केला की नाही, जरी तो नाविकासमध्ये गेला आणि त्यावेळेस आम्ही ऍक्सेप्ट घेतले नसतील, आता मात्र आमची तयारी आहे, आम्ही अधिमूल्य भरायला तयार आहोत आणि आमच्यासाठी हे करा. मग तो अर्ज कोणाकडे करायला लागेल? ज्यांनी तो प्लॅन तयार केला. प्लॅन कोण तयार करतं? नगरपालिकेचा असेल तर नगरपालिका तयार करतं, महानगरपालिका असेल तर महानगरपालिका तयार करतं आणि जेव्हा रिजनल प्लॅन असतो तेव्हा ते शासन तयार करतं. शासनाचा कोणता विभाग तयार करतो? नगररचना विभाग तयार करतो. मग जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं ऑफिस, बहुतांशी तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे ऑफिसेस नाही आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे. त्या ऑफिसच्या प्रमुखाला म्हणतात सहाय्यक संचालक नगररचना आणि त्या काही जिल्ह्यांच्या ठिकाणी सहसंचालक किंवा त्यांचे उपसंचालक देखील बसतात. म्हणजे अनेक ठिकाणी उपसंचालक बसतात, सहाय्यक संचालक बसतात, असे अधिकारी त्या ठिकाणी असतात. तेव्हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असं नगररचना विभागाचं एक कार्यालय असतं आणि त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण हे जे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास योजनेचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ते त्यामध्ये सर्व सुविधा लिहिलेल्या असतात, शिवाय त्याचे नकाशे तयार केलेले असतात, त्याचे मायक्रो प्लॅनिंग त्या ठिकाणी असतं आणि ते आपण जर त्यांना विचारलं तर ते आपल्याला सांगू शकतात. शिवाय त्याच ठिकाणी आपल्याला माझा हा सर्वे नंबर, तुम्ही 7/12 घेऊन गेलात, अर्ज केलात आणि त्यांना सांगितलं तर माझा हा सर्वे नंबर कोणत्या झोनमध्ये आहे ते द्या, त्याला आपण झोनचा दाखला म्हणतात आणि असा झोनचा दाखला देखील ते आपल्याला देऊ शकतात. तेव्हा शासनास स्वतःहून वाटल्यास, आता शासनास वाटायचं म्हणजे काय? शासन तर जिल्ह्यात बसत नाहीये. जिल्ह्यात कोण बसतं या विभागाचं? तर ते सहाय्यक संचालक किंवा उपसंचालक जे असतात किंवा त्यांचे सहसंचालक ते बसतात. त्यांना वाटलं तर, किंवा लोकांनी तक्रारी त्यांच्याकडे केल्या, त्यांनी त्यांच्याकडे अर्ज केला, त्यांनी तयारी दाखवली आणि मग त्यांनी जर खात्री केली की हे तपासायचं आपल्याला, तर मात्र तिथनं ती प्रक्रिया सुरू होते आणि ती प्रक्रिया एकदा सुरू झाली की मग ते करता येतं. म्हणून जनतेकडे
जनतेकडून प्राप्त होणाऱ्या विनंती अर्जावर आवश्यक चौकशी करून वापर विभाग म्हणजे झोन, वापर विभाग काय, नाविकास हा वापर विभाग आहे, कृषी हा वापर विभाग आहे, ग्रीन बेल्ट हा वापर विभाग आहे, निवासी हा वापर विभाग आहे, वाणिज्य हा वापर विभाग आहे, औद्योगिक हा वापर विभाग आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हा वापर विभाग आहे, मैदान हा वापर विभाग आहे. तर कृषी किंवा ग्रीन ज्याला आपण म्हणतो किंवा नाविका झोन आहे त्याच्यातून उचलायचं आणि विकास कुठल्या तरी विकास असणाऱ्या झोनमध्ये किंवा वापर विभागात आणायचं. याला फेरबदल असं म्हणतात, त्याला सुधारणा असं म्हणतात. आणि यासाठी नियमावलीमधील बदलाबाबत उक्त अधिनियमातील कलम 20 मध्ये तरतूद केलेली आहे. मात्र हे जे आहे हे खाली जिल्ह्याच्या स्तरावरती होत नाही. जिल्ह्याच्या स्तरावरती अर्ज घेतला जाऊ शकेल, स्थळ निरीक्षण केलं जाऊ शकेल, चौकशी केली जाऊ शकेल, जबाब होतील आणि हे झाल्यानंतर मग त्यातला अधिमूल्य कळवलं जाईल. ते अधिमूल्य कळवल्यानंतर त्यांनी भरायची तयारी दर्शवली तर त्यासाठीची प्रक्रिया सुरू होईल. आणि मग यासाठी अर्ज घेतल्यानंतर त्याचं प्रक्रिया शुल्क आहे ते जवळपास मला वाटतं 0.5% किंवा 20,000 रुपये यापैकी जे जास्त असेल ते. म्हणजे ही जर एखाद्याच्या अर्जावर अशी प्रक्रिया सुरू करायची असेल तर प्रक्रिया शुल्क किती आहे, 0.5% किंवा 20,000 रुपये यापैकी जे जास्तीचं असेल. आता तुम्ही म्हणाल 0.5% कशाचं, ज्या जमिनीचं तुम्हाला कृषीमधून किंवा ग्रीनमधून येलोमध्ये रूपांतर करायचं त्या जमिनीचा जो बाजारभाव आहे रेडी रेकनर प्रमाणे, तो रेडी रेकनर प्रमाणे किंमत काढली जाईल. त्याचा 0.5% किती येतो तो काढला जाईल. तो 0.5% जास्त असेल 20,000 रुपयापेक्षा तर तितके रुपये, किंवा 20,000 रुपये त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 20,000 रुपये इतकं त्याचं शुल्क आकारलं जाईल. मग ही चौकशी सर्व केल्यानंतर हे जे झोन चेंज कमिटी असते, रिजनल झोन चेंज कमिटी, त्यांच्या पुढे म्हणजे जसा आराखडा तयार करताना किंवा प्रादेशिक योजना तयार करताना ही कमिटी किंवा मंडळ बसतं, तसंच मंडळ या ठिकाणी बसेल. त्याची खरंच गरज आहे का, त्या ठिकाणी पोटेन्शियल तसा विकास आहे का, आणि हे केल्यामुळे बाकीच्या शहराच्या संतुलित नियोजनावरती काही परिणाम होणार नाही ना, आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आवश्यक असणारं जे काही नागरी क्षेत्र आहे किंवा विकसनाचं क्षेत्र आहे याच्या सगळे जे काही त्यांचे ठोकताळे आहेत त्याचा ते अंदाज घेतील. आणि त्या ठिकाणी जर काही योग्य आहे असं वाटलं तर मग शासनाकडे रिपोर्ट पाठवला जाईल. शासनाने जर का त्याला इन प्रिन्सिपल, ज्याला आपण तत्वतः मान्यता दिली, तर मग त्यांच्याकडनं प्रक्रिया शुल्क स्वीकारलं जातं. आणि ते प्रक्रिया शुल्क स्वीकारल्यानंतर त्याची जाहिरात दिली जाते. म्हणजे याची हरकतीसाठी पुन्हा एकदा जसं आपण प्रादेशिक योजना तयार करताना मसुदा पब्लिश करतो, ज्याला आपण ड्राफ्ट प्लॅन पब्लिश करतो, त्याच्यावरती हरकती घेतो, तसंच हे करण्यासाठी देखील म्हणजे कृषीमधून रहिवासमध्ये आणण्यासाठी, कृषीमधून वाणिज्यमध्ये आणण्यासाठी, कृषीमधून औद्योगिकमध्ये आणण्यासाठी मग त्याच्यासाठीची एक नोटिफिकेशन काढलं जाईल. लोकांच्या हरकती मागवल्या जातील, त्या हरकतीवरती सुनावणी घेतली जाईल. सुनावणी घेतल्यानंतर ते जे काही म्हणणं होईल हे सगळं तयार करून त्याचा अहवाल तयार केला जाईल. तो पुन्हा छाननी समितीला दाखवला जाईल आणि छाननी समितीने तो अप्रूव्ह केल्यानंतर तो शासनाकडे पाठवला जातो. आणि शासनाकडे पाठवल्यानंतर शासन त्याच्यावरती अंतिम निर्णय घेतं. आणि जर शासनाने मान्य केलं तर त्यासाठीचे एक नोटिफिकेशन पब्लिश केलं जातं. आणि नोटिफिकेशन पब्लिश केल्यानंतर ती जमीन कृषीमधून रहिवासमध्ये, कृषीमधून वाणिज्यमध्ये, कृषीमधून औद्योगिकमध्ये किंवा कृषीमधून शैक्षणिक अशा मागितलेल्या किंवा विनंती केलेल्या प्रयोजनामध्ये, वापरामध्ये ती अनुज्ञेय केली जाते. अशा पद्धतीचं आहे. त्यासाठी 6/5/2015 रोजी शासनाने काही निर्गमित केलेल्या सूचना आहेत. त्यानंतर 11/6/2005 रोजी 15 रोजी निर्गमित केलेल्या काही सूचना आहेत. त्यानंतर 2016 मध्ये यासाठीच्या सूचना आहेत. सततपणे याच्यावरती सतत सूचना येत राहतात. तेव्हा मंजूर प्रादेशिक योजनेतील वापर विभाग बदलासाठीचा जो प्रस्ताव असतो त्याची छाननी करून शासनास शिफारसी करण्याकरिता मग ती प्रस्ताव छाननी समिती म्हणतात त्याला, ती सगळं हे पाहते. आणि मग छाननी केल्यानंतर हे सर्व तपासल्यानंतर एक अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, हरकती घेतल्या जातात. ही जी काही सगळी वैधानिक अशी कारवाई आहे त्याची एक प्रक्रिया आहे. साधारण ह्या सर्व GR मध्ये आणि त्या सेक्शनमध्ये आपल्याला ही प्रक्रिया अत्यंत स्पष्ट होते. आणि त्यासाठीची जी फी आहे, ज्याला आपण प्रोसेसिंग फी किंवा नोटीस पब्लिकेशन फी असं म्हणतात, ती आहे जमीनदाराचं जे काही जमीन दर मी सांगितला 0.50% म्हणजे 0.5% किंवा 20,000 रुपये, ज्याला अर्ज प्रक्रिया शुल्क असं म्हणतात, यापैकी जे जास्त असेल ते अर्ज प्रक्रिया शुल्क स्वीकारलं जातं. आणि ते स्वीकारल्यानंतर झोन चेंज प्रीमियम म्हणतात त्याला, त्याला अधिमूल्य असं आपण म्हणतो,
ते आकारलं जातं. ते आकारल्यावरती कसं आकारलं जातं ते पहा. शेती तथा नाविकास विभागातून जर रहिवास औद्योगिक किंवा सार्वजनिक निमसार्वजनिक विभागामध्ये आणायचं असेल तर त्या जमिनीची जी किंमत असेल बाजारभावाने येणारी त्याच्या 30% रक्कम जर ते झोन चेंज प्रीमियम म्हणून म्हणजे ज्याला अधिमूल्य म्हणतो ते द्यायला तयार असतील तर त्यांचा अर्ज स्वीकारला जातो आणि तो प्रक्रिया केला जातो. म्हणजे अर्ज प्रक्रियेचं शुल्क आहे 0.5% किंवा 20,000 यापैकी जे जास्त असेल ते. आणि शेती विभागातून रहिवास विभागामध्ये, शेती विभागातून औद्योगिक विभागामध्ये आणि शेती विभागातून निमसार्वजनिक किंवा सार्वजनिक विभागामध्ये जर आणायचं असेल तर 30% आहे. शेती तथा नाविकास विभागातून वाणिज्य विभागामध्ये आणायचं असेल तर 50% आहे. सार्वजनिक किंवा निमसार्वजनिक विभागातून रहिवास विभागामध्ये आणायचं असेल तर 10% आहे. रहिवास किंवा कोणत्याही विकसनशील विभागातून औद्योगिक विभागामध्ये आणायचं असेल तर 10% आहे. वनीकरण, डोंगरमाथा, डोंगर उतार, प्रादेशिक उद्यान, खाणीकर्म, पर्यटन, संरक्षण तसेच अन्य कोणत्याही विभागातून शेती विभागामध्ये आणायचं असेल तर 20% आहे. अनेक ठिकाणी असं लोक लिहिलेलं आहे की ते त्या ठिकाणी डोंगरमाथा आहे आणि त्या ठिकाणी बदल करायचा आणि तिथे शेती करायची आहे, त्याला 20% आहे. प्रादेशिक योजना, रस्ता आणि आखणी रद्द सुधारित करणे यासाठी 10% अधिमूल्य आकारलं जातं. आणि 1 ते 6 यामध्ये अंतर्भूत न होणारे अन्य जे कोणते प्रयोजन असतील त्यासाठी 30%. अशा पद्धतीचं साधारण आकारणी, अधिमूल्याची आकारणी ज्याला आपण झोन चेंज प्रीमियम आहे ती आकारले जातात. आणि ही प्रक्रिया थोडीशी अवघड आहे, लंबी आहे. पण ज्याला खरंच स्वतःची जमीन 10 वर्ष थांबायचं नाहीये आणि ती जमीन लवकर ती लाभदायी प्रयोजनासाठी वापरायची आहे असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी ही जी प्रक्रिया आहे ही त्यांना प्रक्रिया वापरावी लागेल. साधारण रहिवास वापरासाठी एखाद्या विशिष्ट जमिनीपुरता वापर विभाग बदलाचा प्रस्ताव आल्यास त्या जमिनीच्या आजूबाजूचा विकासाचा कल देखील पाहिला जातो. म्हणून ज्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डेव्हलपमेंट किंवा पोटेन्शियल, त्याचं जे काही पोटेन्शियल आहे म्हणजे त्याची जी काही विकास क्षमता आहे ती विचारात घेऊन आजूबाजूला खरंच विकास झालेला आहे का, होतो आहे का, सर्वसाधारण विकासाचा दबाव ज्याला आपण डेव्हलपमेंट प्रेशर असं म्हणतो ते पाहिलं जातं. आणि असलेले सलग क्षेत्र सुनिश्चित करून त्या क्षेत्रासाठी वापर विभागाचा वापर बदलाचा विचार केला जाऊ शकतो. आवश्यकता असल्यास त्या क्षेत्रामध्ये पुरेशा रुंदीचे रस्ते, सार्वजनिक रस्ते नव्याने प्रस्तावित करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येते. फेरबदलाच्या क्षेत्राबाबत प्रस्ताव छाननी समिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यांची कक्षा देखील ठरवून दिलेली आहे शासनाने. सर्वसाधारणपणे 10 हेक्टर ते 25 हेक्टरपर्यंतचे एकसंघ एक सामायिक असे क्षेत्र फेरबदलासाठी विचारात घेतले जाते. असे निकष लावताना किमान आणि कमाल क्षेत्रामध्ये किरकोळ बदल हा 0.5 हेक्टरपर्यंत विचारात घेता येईल. म्हणजे अर्धा हेक्टर इकडे तिकडे ज्याला आपण म्हणतो तेवढा विचारात घेतला जाईल. या व्यतिरिक्त कमी क्षेत्राचे जर प्रस्ताव असतील तर ते साधारणपणे स्वीकारले जात नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत जसे क्षेत्रफळाच्या वाढीला नैसर्गिक नदी, नाले, रस्ते, डोंगर इत्यादीमुळे काही बंधनं आली असतील किंवा त्यामुळे काही मर्यादा पडत असतील, सर्व बाजूने विकास झाला असल्याने मध्ये कुठेतरी कॉर्नर झालेली नाविकासाचा टापू असेल त्या ठिकाणी असे अपवादात्मक विनंत्या स्वीकारल्या जाऊ शकतात. अशा प्रकारच्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये इतर निकषांची पूर्तता होत असल्यास, जागेच्या आजूबाजूस आणि मूलभूत सुविधा उपलब्ध असल्यास अशा क्षेत्राचे फेरबदल प्रस्ताव स्वीकारले जाऊ शकतात. जर त्यासाठी देखील समिती जी आहे ती समिती विचार करते आणि मग शासनाकडे प्रस्ताव सादर करते. अशा प्रकारे कलम 20 प्रमाणे एकदा का प्रादेशिक योजना मंजूर झाली की त्याच्यानंतर खरं तर आपोआप जर बदल व्हायचा असेल तर तो 10 वर्षानंतर जेव्हा सुधारणा होईल, रिव्हाइज्ड प्लॅन येईल तेव्हा होते. पण दरम्यानच्या काळामध्ये कुणाला करायची असेल तर त्यासाठी विनंती करून असं करण्याची तरतूद या कायद्यात आहे आणि असे अनेक नोटिफिकेशन्स आपल्याला पाहायला मिळतील. तेव्हा ज्यांना कुणाला याचा जास्तीचा अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम जो अत्यंत अपडेटेड असा मराठीतून अधिनियम या ठिकाणी दिलेला आहे, त्यातले कलम 3 ते 20 आपण जरूर वाचा. त्यानंतर 6/5/2015चा जो काही शासनाचं इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या दिलेल्या आहेत. 11/5/2015चे आहेत, 4/1/2016चे आहेत. याशिवाय अलीकडंच महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागामध्ये कृषी किंवा नाविकास विभागातून रहिवासमध्ये, वाणिज्यमध्ये, औद्योगिकमध्ये, शिक्षण आणि इतर
सार्वजनिक वापराच्या प्रयोजनामध्ये केलेले जे फेरबदल आहेत त्याच्या अगदी ताज्या आणि लाईव्ह अशा नोटिफिकेशन्स देखील संदर्भासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत. जवळपास 10 संदर्भ एका फोल्डरमध्ये ठेवून या व्हिडिओच्या ज्याला आपण डिस्क्रिप्शन म्हणतो त्या डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोडचं फोल्डर असेल. शिवाय या ठिकाणी https://dtp.maharashtra.gov.in हे जे वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन देखील त्यांना पाहता येईल. किंवा ज्यांना कोणाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर नगर विकास विभागाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर देखील त्यांना पाहता येईल. तेव्हा संदर्भ खूप आहेत, अभ्यास केला तर खूप माहिती मिळू शकेल. याच्यात आहे घाबरण्याचं तसं काही कारण नाही आहे. पण लोक फार याच्यात म्हणजे उतावीळ होतात आणि आपली जमीन आता विकासच करता येणार नाही अशा भावनेनं ते खचून जातात. तसं खचून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. तेव्हा आपण हे जरूर पहा. आपल्याला सर्वांना माहीत असेल दिनांक 16 सप्टेंबर 2021 पासून या चॅनलवरती मेंबरशिप सुरू करण्यात आलेली आहे. आणि हे जे फोल्डर्स आहेत किंवा याच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील याच्या संदर्भात जर काही हे पाहिजे असेल तर त्यासाठी मेंबरशिपची अट टाकण्यात आलेली आहे. या व्हिडिओच्या वरती आपण आय बटन पहा. आय बटनमध्ये एक आपल्याला व्हिडिओ दिसेल. तो व्हिडिओ जर का पाहिला तर आपल्याला त्याची देखील माहिती मिळू शकेल. आपल्याला इच्छा असेल तर जरूर आपण मेंबरशिप घ्यावी आणि हे पाहायला हरकत नाही आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा. यापूर्वी जर का आपण सबस्क्राईब केलं असेल यापूर्वी तर पुन्हा करण्याची गरज नाही. जर सबस्क्राईब केलं नसेल, आपण पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर आपण सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, सर्वांना शेअर करा, फॉरवर्ड करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना देखील सबस्क्राईब करायला लावा. त्याचं कारण आहे की अशाच नवीन विषयावरती आपण व्हिडिओ करत असतो. यापुढचा व्हिडिओ आपण विकास योजनेच्या संदर्भात, नंतर आरक्षणांचं जे काही लॅप्स कसे होतात किंवा त्याची जर त्यांनी भूसंपादन केलं नाही तर काय करायचं आपण ते पाहणार आहोत. तेव्हा असे चांगले व्हिडिओ येत राहतील. आपण जर का सबस्क्राईब केलं तर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि नोटिफिकेशन मिळालं तर आपल्याला तो व्हिडिओ पाहण्याची संधी मिळू शकेल. जर आपण लाईक केलं तर आम्हाला मोटिवेशन मिळेल. अशा पद्धतीचं हे आहे. तेव्हा आपण जरूर हे पहा, बेलच्या बटनवर दाबा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सतत शेअर करत राहा. या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा चांगल्या अशाच विषयासह पुढच्या व्हिडिओ आपण भेटूया. धन्यवाद.